नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। संयुक्त लिंबू चौक यांच्या वतीने सामाजिक उपक्रमाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी। इचलकरंजी येथील संयुक्त लिंबू चौक यांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शिवदरबाराची प्रतिकृती बुरुज विद्युत रोषणाई मध्ये मंडप उभा करण्यात आला होता। सकाळी शिवतीर्थ येथून शिवाजी महाराजांना अभिवादन करून ज्योत आणण्यात आली। त्यानंतर भागातील सर्व महिलांच्या उपस्थितीमध्ये शिवपाळणा गीत म्हणून शिवजयंती साजरी करण्यात आली व उपस्थित महिलांची ओटी भरण्यात आली। दुपारी 12 वाजता माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार, माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी जावळे, सागर चाळके, ज्येष्ठ कामगार नेते मिश्रीलाल जाजू, प्रकाश मोरबाळे, राजवर्धन नाईक, दिलीप मुत्ता, माजी खासदार राजू शेट्टी यांचे चिरंजीव युवा नेते सौरभ शेट्टी, शेतकरी संघटना शहर अध्यक्ष विकास चौगुले आदींसह विविध मान्यवरांच्या उपस्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढवून ध्येय मंत्र व प्रेरणा मंत्र म्हणून आरती करण्यात आली। यावेळी उपस्थित सर्व शिवभक्तांना दूध वाटप करण्यात आले। तर दुसऱ्या दिवशीच म्हणजे मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी लिंबू चौक परिसरात असणाऱ्या नूतन मराठी विद्यालयातील गोरगरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना माजी नगरसेवक मदन कारंडे, माजी नगरसेवक संजय तेलनाडे, माजी नगरसेवक रवी लोहार तसेच सामाजिक कार्यकर्ते तमन्ना कोटगी यांच्या उपस्थित 2500 वह्या वाटप करण्यात आल्या। यावेळी संयुक्त लिंबू चौक येथील निखिल जमाले, सागर टेंबुगडे, सचिन जाधव, मनोज खोत, शहानूर कोळी, फरीद मुजावर, चिदानंद कोटगी, प्रमोद सूर्यवंशी, नागेश कुंभोजे, विजय सावंत, दिलीप नंदनवाडे, विष्णू बारटक्के, उत्तम टेंबुगडे, अमर पटेल, प्रताप खोत, सुशांत कोटगी, बंडोपंत धामणे, सिद्धलिंग बुक्का, अरुण शेवडे आदींसह नूतन मराठी विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी, नागरिक, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।